चला आपण जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. सनपाने टीम बॅटिंग करते आणि या स्ट्राईक एंडला प्रशांत आणि त्याच्या सोबत आपण ओमकार आणि ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती असणारा एक चांगले मॅच इथे रंगेल. नो डाऊट टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिला बॉलर बीवर कदाचित असा बॉल आहे आणि बॉल चालला इथे डीप स्क्वेअर लेग मध्ये बाउंड्रीच्या दिशेनं आणि फील्ड केलेले आहे. तोपर्यंत धावा येतील त्या मात्र एकूण 3 धावा. 9+3 अशा 4 धावा आल्यात. प्रीमियर लीग पर्व 3चे मालिकावीर आहेत IAS ओमकार पवार. तेच बॅटिंग आहेत IAS ओमकार पवार आणि पर्व क्रमांक 3चे मालिकावीरचा किताब त्यांच्यावरती राहिला होता. जावली प्रीमियर लीग मध्ये ओमकार पवार सर बॅटिंग साठी आहेत. लेफ्ट हँड बॅटर आणि काय जबरदस्त खेळ करत आलेत आतापर्यंत. ओमकार पवार सरांच्या बॅट मधून निघाला डिस्को लेग बाउंड्रीच्या बाहेर बॉल निघून जातोय. सीमारेषेच्या बाहेर आलेला हा धमाका दमदार 4 चौकार. फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटच्या बॉलचा पुरेपूर फायदा घेतलाय ओमकार पवार सरांनी यांनी आणि तिथून मात्र 4 धावा आलेल्या आहेत. जावलीचे पहिले ISA ऑफिसर आहेत ओमकार सर. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती हलक्या हाताने खेळण्याचा सॉफ्टने खेळण्याचा प्रयत्न केला होता ओमकार सरांनी, परंतु हा बॉल आलाय तो डॉट बॉल. चांगली ते बॉलिंग करत असताना CEO मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक जिल्हा, परंतु आज खेळावरती खूप प्रेम आहे ओमकार सरांचं आणि चांगला इथे खेळ करत असताना ओमकार सरांच्या बॅट मध्ये आणखीन एक येते जबरदस्त मिनी हेलिकॉप्टर बॉल सारा इथे टन 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 पम 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 4 चौकार. चांगली बॅटिंग अगदी सूर गवसलाय ओमकार सरांना आणि तशाच पद्धतीनं सध्या बॅटिंग होते. एका बाजूला दुसरा ओमकार हा यंग आहे, युवा आहे, क्रिकेटचे धडे घेतोय. काही खरं तर क्रिकेटर हे काही क्रिकेटरचा खेळ पाहून खेळत असतात, तर काही खरं तर खेळाडू आहेत ते आपला परिचय देत असतात आणि त्यातलं परिचयाचं नाव आहे ओमकार सर. चांगली बॅटिंग बॅक टू बॅक 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आलेत. चांगला सूर गवसला गेला ओमकार सरांना. आणखीन एक जबरदस्त बॅक टू बॅक इथे लागोपाठचा 3रा चौकार येत असताना ओमकार सरांच्या बॅट मधनं आवडता झोन आहे त्यांचा ऑन साइड आणि ऑन साइडला 3 फटके खेळले गेले. बॉल सीमा पार 4 चौकार. थांबायचं नाव घेत नाहीये तयार ओमकार सर. चांगली बॅटिंग. जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चे मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी आणि कदाचित मला वाटतं मोटरसायकल बाईक मिळाली होती. ओहो आणखीन घेते चांगला बॉल इथे डिलिव्हर करत असताना विकेटचं पतन होत आहे. हो बॅटची कदाचित एज लागावी आणि फलंदाज ओमकार सर बाद होत आहेत. बघा ज्या पद्धतीने बॅक टू बॅक 3 चौकार आले त्याच्यानंतर एखादी मोठ्या खेळाडूची खासियत असते की आउट झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी सेकंड देखील केलंय गोलंदाज ओमकारशी आणि ओमकार सर बाद झालेले आहेत. बॅड लक मी म्हणेन. चांगली बॅटिंग बॅक टू बॅक 3 चौकार आलेत, परंतु एक मोठा खेळ करू शकले नाही आणि पहिली सफलता खरं तर मिळत असताना बॉलिंग करणारी टीम सनपाने टीमला पहिली विकेट मिळते. कुंभारगणीची बॅटिंग आहे ना भाऊ? नाही सनपानेची बॅटिंग आहे. विशाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग क्रमांक 3 साठी आपण विराट कोहलीला कित्येक वेळा पाहिलंय. आज ओमकार सरांची आपण खूप चांगली बॅटिंग पाहिली. लागोपाठ 3 चौकार त्यांच्या बॅट मध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विशाल साथीर आपण पाहिलं तर प्रशांत आहेत आणि ओमकार याच्या खात्यामध्ये पहिली सफलता. 16 धावा धावफलकावरती. फुलटॉस बॉल दिशा देण्याची होती, परंतु काय घडलंय मैदानामध्ये पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा कॉल, एक अतिरिक्त रन्स
बोर्डवरती लागली जाते. चांगली बॅटिंग मी म्हणेन. ज्या पद्धतीनं 3 चौकार आले त्याच्यानंतर विकेट आली. आता व्हाईट बॉलचा कॉल. प्रत्येक जर आपला अँगलनी बॉलिंग करत असतो. सध्या राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. फोर्थ विकेटने गोलंदाजी करतोय गोलंदाज. आणि ओंकार सूर गवसला होता. यावेळेस क्लिंग 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 बॉल. फलंदाजाला पडली बॉल. दांडी झाली गोल. गोलंदाज पॉवरफुल. फलंदाजी ते बाद झाला. 2 फलंदाज बॅक टू बॅक. एक विकेट वाईट जरूर गेली होती. ओंकारच्या खात्यामध्ये आणखीन एक सफलता. बाद झाला बॅटर विशाल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम दाखल झाला. प्रेम द्या, प्रेम घ्या, प्रेम वाटा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम दाखल. हो, ही मॅच आता ओंकारने देखील आणली. ओंकारचं देखील कौतुक करेन. चौकार जरूर या ओव्हरमध्ये आलेत परंतु त्यांनी कमबॅक करून दिले. कारण का महत्वपूर्ण विकेट 2 कोसळल्या गेल्या. शून्यावरती परतला बॅटर इथे विशाल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम झाला दाखल. आता असणार आहे स्ट्राईक एंडला प्रशांत. नवीन गोलंदाजाचा वापर केला, यूज केला जाईल. गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी P1चं दुसरं षटक. आणखीन एक आता इनफिल्डच्या बाहेर एक खेळाडू काढला जाईल. आता 3 खेळाडू क्षेत्ररक्षकाच्या बाहेर आपण पाहिलं. एक वाईडिश लॉंग ऑफ, एक वाईडिश लॉंग ऑन आणि ते डीप मिड विकेट मध्ये 3 खेळाडू आहेत. उदय बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. जबरदस्त इथे कामगिरी. आजचा धमाका आपण स्पर्धा पाहत आहोत. जावळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आयोजित नामदार चषक 2025 पर्व क्रमांक 4. 12ची सन्मानाची, प्रतिष्ठेची, परंपरेची ही स्पर्धा आपण पाहत आहोत. फुल टॉस बॉल. फुल टॉसला फुल टॉस. कॅचचा कॉल. आणखीन एक फलंदाज बाद. काय जबरदस्त सुरुवात केली या गोलंदाजानं. फुल टॉसला फुल टोल. ताकद कमी पडली, एलिव्हेशन कमी पडलं आणि इथे फलंदाज आणखीन एक बाद झालाय. म्हणजे आघाडीचे फलंदाज 3 बाद झालेत. आता मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे. समीर बॅटिंग पास एक नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. आता दोन्ही फलंदाज नवीन आहेत. एकही बॉल खेळला नाहीये परंतु या मॅचला सावरायचा आहे तर सिंगल डबल वरती रोटेट करणं आणि त्याच्यानंतर चौकार षटकारांची आतिषबाजी करणं आता हे महत्वाचं आहे. कमबॅक करत असताना पहिलं षटक राहिलं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती. त्याच्यामध्ये 2 विकेट आणि पहिल्याच बॉल वरती विकेट घेतले. एक उदय मुक्त खेळाडू. काही तारे सितारे येतील. काही वादले खरं तर ज्यांनी धुमाकूळ घातलाय. काही वादलांचा धुमाकूळ घालण्याचा वेळ अजून आले नाहीये. पण प्रत्येक जण काही ना काहीतरी बेस देणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येकाचं योगदान खूप महत्वाचं आहे. ही स्पर्धा अशीच आहे. प्रत्येकाचं, कुणाचं छोटं असेल योगदान, कुणाचं मोठं योगदान असेल आणि त्यांच्याच योगदानातून ही स्पर्धा साकारली गेली आहे. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा मिस स्टँडिंग. आणखीन एक कॅच. परंतु पंचांचा इशारा भाऊ नो आला. यस, नो बॉलचा कॉल. अतिरिक्त रन्स बघा. फ्रंट पोटची जी लाईन आहे ती क्रॉस केली आहे. प्रेम गायकवाड यांच्यासाठी आकाश जुनगरे साहेब यांच्या माध्यमातून सलग 3 चौकारासाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. फ्रीडचा बॉल आहे. फ्रीडचा बॉलला जबरदस्त चॅक केलाय. बॉल निघून जातोय त्या अगदी गोळीच्या वेगानं. बॉल सीमा पार. 4 चौकार. चला, प्रेम गायकवाड यांनी जर 3 बॉल मध्ये 3 चौकार ठोकले तर त्यांचे आकाश जुनगरे साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बॉलर तयार होतो. त्यावेळेस आणखीन एक जबरदस्त बॉल. कॅचचा कॉल. फलंदाज बाद होईल. आता होणार. आता ऊन आहे ना.
आता फटके बसतात लगेच. ए सँडी उभा राहा खेळपट्टी आता गरम होणार. संदीप नारे आबेचा रूप खेळ आपल्यालाच रन होता. धावा झाल्यात एकूण 23 धावा झाल्यात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बघा एका बाजूने रन जरूर झाल्यात परंतु दुसऱ्या बाजूने विकेट देखील आल्यात. एकूण आतापर्यंत 4 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप आणि समीर हे 2 फलंदाज असणार आहेत. उदय बॉलिंग ट्रॅक वरती. उदयच्या खात्यामध्ये आतापर्यंत 2 विकेट आल्यात. भाऊ त्याने एक नोट देखील टाकला होता. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप. या डावाला सावरायचं आहे. ते सिंगल डावात होते फोकस ठेवणं आता खूप महत्वाचं. यावेळेस विकेट तर केलाय. आल्या पावली आपल्या नावाचा संदेश देत असताना आलेला इथे संघर्षमय. एका बाजूने विकेट कोसळतात परंतु आल्या पावली ठोकलाय दमदार षटकार. या मुख्य व्यासपीठाला सलामी दिली या पठ्याला. 29 धावा धाव फलकावरती. जबरदस्त बॅटिंग. कधी इकडे कधी तिकडे. आनंद देतोय प्रत्येक जण. ही मॅच रंगात, ही मॅच धुंदात. या मॅच मध्ये संघर्ष. एका हाताने टाळी वाजत नाहीये तर 2 हात करावे लागतात. आणि आता संदीप हे नाणं खणखणीत वाजलं जात आहे. बॉल चालला इथे सीमा रेषा पार आलेला आहे ते धमाका चौकार. चांगली बॅटिंग सादर करत असताना आल्या पावली 2 मोठे फटके आलेत आणि टोटल झाले ते आतावरती 33 रन 33 धावा 4 विकेटचं नुकसान. एका बाजूने फलंदाज कोसळलेत परंतु दुसऱ्या बाजूने आल्या पावलीच या डावाला सावरलाय. बॅटर संदीप सांडीने चांगली बॅटिंग. अप्रतिम खेळ सध्या करतोय सांडी. बॉलर तयार. इथे काय घडलंय इथे. शॉर्ट फाईन लेग मध्ये हा बॉल अडवला. एसटी रक्षक खरं तर बॅटर झाला होता. बीट एसटी रक्षक बीट. तिथून मात्र बॉलला कलेक्ट केलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांमध्ये धावा बनवल्या त्या 33 आणि 4 विकेटचं नुकसान. तेहतीस धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. गोलंदाज ओमकार भिलारी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती समोर असणार. बॅटर समीरला पाहताय तुम्ही. समीर देईल का आपल्या बॅटची हमी ते देखील महत्वाचं आहे. डावखोर आहे. बॉलर तयार. फाईट बॉलचा कॉल इथे येत असताना सिंगल येते. अतिरिक्त रन्स एक बाईकच्या एक अतिरिक्त रन्स टोटल झाले ते 34 धावा धाव फलकावरती. ऑन आहे. मॅच ऑन आहे. एका बाजूने विकेट कोसळल्यात काही हरकत नाहीये परंतु या डावाला संदीपने खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केले आतापर्यंत. रन्स त्याच्या बॅटमध्ये आल्यात. 10 धावा त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत. बॉलर तयार होतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल येतोय आणि धावा मध्ये बदल होत असताना धावा झाल्या ते 35 धावा धाव फलकावरती. बॉलर तयार. आणखीन एक व्हाईट बॉल. थोडीशी गपलत होती आणि जेव्हा जेव्हा लेफ्ट हँड बॅटर येतात ना तेव्हा काही गोलंदाज चुकी करत असतात. त्यांना रिदम सापडत नाहीये. त्यांना टप्पा सापडत नाहीये आणि तेच या मॅच मध्ये या इनिंग्स मध्ये पाहायला मिळते. 3 बॉल लगातारचे डॉट टाकलेत. ओमकार खरं तर एक युवा गोलंदाज आहे आणि डावखोर त्याचा फलंदाज आला की रिदम त्याचा बिघडला जातोय. त्याचे टप्पे कारण का जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा जास्तीत जास्त राईट हँडचे बॅटर असतात आणि इथे मात्र एक सिंगल येते. हा बॉल चांगला लिगल टाकला. लिगल बॉल टाकावे लागतील कारण का पहिल्याच 2 ओव्हरमध्ये ओसांडू धावा खर्च केल्या. 37 धावा धाव फलकावरती. 3 बॉल वाईट टाकले. त्याच्यानंतर 1 बॉल सेव्ह टाकलाय. त्या बॉल होती 1 आली आहे. समोर असणार आता बॅटर संदीप ज्यांनी खूप चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. फलंदाजाने एक चांगले मी म्हणेन प्रत्येकाने प्रशांत अगदी सस्त्यामध्ये 3 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्या. ओमकार सरांनी चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. विशाल देखील लवकर बाद झाला. प्रेम
4 धावांवरती बाद झालाय आणि सध्या या मॅचला या डावाला सावरतायत. आणखीन एक येते व्हाईट बॉल. काय नाश्त्यामध्ये काय केलं या गोलंदाजानं. पहिलं षटक आपण पाहिलं खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं या गोलंदाजाने, परंतु आता लगातार आपण पाहिलं तर 3 बॉल वाईट, त्याच्यानंतर 1 बॉल लिगल टाकलाय आणि आणखीन एक इथे व्हाईट बॉल टाकलाय. म्हणजे प्रॅक्टिसची कमी असावी या गोलंदाजाला. बन्नाट वेगानं बॉल रिलीज केला. आलाय तो डॉट बॉल. लाजवाब. हे टप्पे ठेवणं खूप महत्वाचं आहे. या टप्प्यावरती जर सूर गवसला तर धावा कमी येतील. आलाय तो डॉट बॉल. तिसरं षटक सध्या चालू आहे. P1च्या 2 षटकांमध्ये तब्बल धावा कुठल्या गेल्यात. ज्यावेळेस विकेट खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला बॉल टर्न केला. लांगॉनच्या दिशेने कार्पेटने बॉल जात असताना एकच सिंगल येते. एक युवा प्रतिबंध आपण सध्या गोलंदाज पाहतोय आणि युवा गोलंदाज नेहमीच इम्प्रेस केले. या बॉलवरती 1 येते. 1ची मदत. टोटल झालं तर 39 धावा. 39 लॉस ऑफ द 4 विकेट. डावखोरे आताचा फलंदाजाला थोडंसं अवघड जातं कोणत्याही गोलंदाजाला आणि त्यासाठी तुमची वारंवार डावखोरे आता फलंदाजी प्रॅक्टिस तुमची खूप महत्वाची असते. बॉलर तयार. हिट करण्याचा प्रयत्न करत होता बॅटर, परंतु इथे काय घडलं. इथे एकही धाव नव्हती. इथे 1 धाव इथे कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटर. धावा कशी येऊन द्या. धावा येणं खूप महत्वाचं आहे. पाणी करणारी टीम सनपाणी संघाला. 1 सिंगल येते. 1 सिंगलची मदत. 40 धावा. धाव फलकावरती 14 धावा झालेल्या आहेत. 4 बॉलचा खेळ झालेला आहे, परंतु मी गोलंदाजाचं मी कमबॅक करेन, कारण का 4 बॉल वाईट टाकले. 4 बॉल झालेत. तिसरं षटक चालू आहे. 4 बॉल झाले. 40 धावा आणि 4 विकेट. चला 2 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. तिसरा षटकाचा सध्या आपण खेळ पाहत आहोत. शाबले जबरदस्त बॉल जारकपतीचा बॉल फुल लेन टाकलेला आहे. सिंगल येते. चांगली फिल्डिंग होते. एकच सिंगल मिळेल. चांगली बॉलिंग. चांगलं कमबॅक. आतापर्यंत 9 बॉल टाकले, त्याच्यामध्ये रन्स मात्र एवढ्याच्या दिल्या नाहीयेत. कमबॅक केलंय गोलंदाजाने. धावा मात्र झालं ते एकूण 41 धावा धाव फलकावरती. 41 रन्स. 41 धावा सध्या धाव फलकावरती झालेल्या आहेत. लेफ्ट हँड बॅटर चांगली हुलकामी देतोय गोलंदाजाला, परंतु कौतुक करेन. कौतुकास्पद सध्या कामगिरी गोलंदाजाने केली आहे. एकही मोठा फटका दिला नाहीये. ही जमिनीची बाजू राहिली आहे. व्हाईट बॉल जरूर आले. त्यावेळेस बिगिट तर केलाय. सरसावला पुढे येऊन केलेला फटका. बॉल आहे मध्ये. कॅचचा कॉल आणि कॅच देखील कंप्लीट केलेले आहे. आणखीन एक इथे धक्का टीम सनपाणी संघाला लागत असताना बॅटर इथे गॉन होईल. समीर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित दाखल झालेले आहेत. टोटल झाले ते एकूण 41 धावा झाल्यात. टार्गेट सेट करायचं आहे पहिल्या इनिंग्स मध्ये. 3 षटकांचा खेळ. चांगलं मी म्हणेन ज्या पद्धतीनं मॅनेजमेंट तुमचं खूप महत्वाचं असतं. तुमचं नियोजन खूप महत्वाचं असतं. तुमचं प्लॅनिंग खूप महत्वाचं असतं आणि त्याच प्लॅनिंगने खरं तर बॉलिंग केलेली आहे. बॉलर तयार होतोय 4थ्या षटकासाठी. गोलंदाज ओमकार पहिला बॉल. पहिलाच बॉल आपण पाहिला तर बॉल थोडासा बाहेर चाललाय. अतिरिक्त रन्स. व्हाईट बॉलचा कॉल. ऑस्ट्रिचच्या बाहेर. अतिरिक्त रन्स. टोटल झाले ते एकूण 42 धावा. धाव फलकावरती 42 धावा झालेल्या आहेत. नेक्स्ट मॅच विनर आहे ना. नेक्स्ट मॅच ही विनर असणार आहे. दोन्ही टीमने कुठे जाऊ नका. नेक्स्ट मॅच विनर असणार. बॉलर तयार.
यावेळेला जबरदस्त फटका, चाबूक शॉट, बॉल चालू आहे ते बॉर्डर लाईनच्या दिशेने सीमारेषा पार, गवताला आग लावत जात असताना टन चौकार. पहिले मॅच कोण जिंकलं? ही कडंबे पुढे आले ना. आणि याच्यामध्ये जिंकल तो ना. चला केडेम्बे टीम आपण कुठेही जाऊ नका, कारण का नेक्स्ट मॅच ही आपली असणार आहे. हे मॅच अगदी योग्य त्या रीतीने चालली, योग्य त्या पद्धतीने चालली आणि तुमची पद्धत याचा खूप इम्पॉर्टंट असते आणि मॅच तशाच पद्धतीने चालली. बॉलर तयार होतो आणखीन किती मोठा फटका, बॉल चालला इथे बाउंड्री लाईनच्या दिशेने, आणखीन एक आला इथे दर्जेदार क्लास खास सीमापार चौकार. चौकार आला. चला 50 धावा धाव फलकावरती झालेल्या आहे. चांगली बॅटिंग इथे करत असताना संदीप चांगली बॅटिंग करतोय. आणखीन किती ऐश्वर्यापासून थोडासा दूर ठेवलाय बॉल, पण चांगली थोडीशी अपील केली आहे, परंतु विश्वास नाही अपीलला. डॉट बॉल होते सांगता गोलंदाज जबड पाहिले तर ओमकार जाधव पहिला बॉल वाहित टाकलाय. बॅक टू बॅक 2 चौकार. आता लाईट डॉट. साथीला बॅटर अमित बॅटिंग साठी आहे, युवा खेळाडू. आणखीन किती जबरदस्त इथे स्ट्रोक आलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे अवेलेबल. सिंगल येते या बॉलवरती, एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. टोटल झाले ते 51 धावा. 5 विकेट तब्बल तंबूच्या आसऱ्याला, म्हणजे अर्धा फलंदाजाचं युनिट एक कोसळलं गेलेलं आहे. अमित ऑन स्ट्राईक. पल्लर ओमकारने फिरवलाय अमितने बॉल निघून जातोय त्या बॉर्डरच्या दिशेने. मिड विकेट, बाउंड्री लाईन क्रॉस, बॉल सीमा पार. 4 चौकार. चांगला स्ट्रोक इथे अमितच्या बॅटमधनं येत असताना 4 धावेच्या मदतीने 55 धावा धाव फलकावरती. दुपारचं सत्र आता चालू झालेलं आहे, अगदी 11:15 वाजलेत. चांगली इथे मॅच इथे होत असताना आणखीन किती चांगला शॉट इथे अमितचा इंस्टा कव्हर मध्ये मिड ऑफ. इतनी बड़ी क्रिकेट में गलती कभी नहीं चलती. बॉल सीमा पार. 4 चौकार. 59 धावा झालेल्या आहेत आणि 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालेला आहे. धावा झाले ते 59 धावा. अप्रतिम बॅटिंगचा नमुना पेश केला. आणखीन 1 षटकाचा खेळ बॅलन्स आहे आणि 1 षटकासाठी गोलंदाज झालेला आहे. रुद्र बॉलिंग ट्रॅक वरती. एक युवा खेळाडू रुद्र आणि समोर संदीपने खूप चांगली बॅटिंग केली. धावा झाले ते 59 धावा धाव फलकावरती. बॉलर तयार होतोय. रुद्र पहिला बॉल खेळून येतोय संदीप साठी. युवा गोलंदाज. खूप चांगला बॉल यार, खूप चांगला बॉल. डायरेक्ट खोलीवर टाकलाय, बोंद्यात टाकलाय, यॉर्कर टाकलाय. संदीप फॉर्म मध्ये आहे आणि बैल कितीही मारकुडा असू द्या त्याला तुम्ही यसन ठेवा, तेव्हा तो थांबला जातो, तेव्हा तो शांत होतो. आणि किती इन फॉर्म बॅटर कोणताही असू द्या त्याला तुम्ही परफेक्ट यॉर्कर टाका, तेव्हा तो शांत बसतो. आणि त्यातलंच हे ब्रह्मास्त्र हे यूज केलंय गोलंदाजानं. आणखीन एक त्याच पैतीचा बॉम्ब फुल लाईन आलाय तो इथे. एक सिंगल येत असताना 1 सिंगलची मदत, 1 सिंगलचं योगदान. 60 धावा धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. 4 बॉल मध्ये टार्गेट तुम्हाला सेट करायचा आहे आणि किती धावांचं इथे टार्गेट इथे सेट केलं जाईल हे देखील महत्वाचं आहे. अमितने चांगली बॅटिंग केली. अमितने 2 बॅक टू बॅक चौकार ठोकले. एक नशिबाचा चौकार त्याच्या खात्यामध्ये आहे. बॉलर तयार. पाठीमागे बॉल क्षेत्र निवडलंय. चांगली बॅटिंग आहे अमित करतो. या सिच्युएशनला
जाऊन तुम्ही इतका चांगला खेळ खेळताय, 7 नंबरला गेलेला आहात आणि चांगला तुम्ही खेळ खेळताय, ही आपल्या टीमसाठी जमिनीची बाजू असणार आहे. कारण का आजकाल आपण पाहिलं जेव्हा जेव्हा 3-4 फलंदाज बाद झाले की त्याच्यानंतर कॅपॅसिटी तितकी नसते, परंतु आतापर्यंत चांगला खेळ केला अमितने. कारण का 9 आहे ते पंचांचा इशारा, नो बॉल आलाय, फुल टॉस बॉल एक तर मिळेल, सेकंडचा कॉल आहे इथे आणि फर्स्टला, परंतु 2 धाबा इथे मिळतील टीमला. नो बॉलचा कॉल असणार आहे, बिमरचा नो दिलाय पंचांनी. 2 धाबा 1+1 अशा आपण 2 धाबा ऍड करूया. धाबा झाल्या ते एकूण 63 धाबा, 63 लॉस ऑफ दी 5 विकेट. धाबा झाल्या ते 63. फ्री हिटचा बॉल असणार आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, मेजवानी होता आणि तिथून मात्र एक सिंगल येते. सिंगल आली, फुल टॉस बॉल होता, फुल टोल करायचा होता, एक सिंगल. टोटल झालाय ते 64 धावा येणारे. काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगले रिदम मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या मोसम मध्ये. आपण फक्त पहिली मॅच थोडी आपण गतीमध्ये परिवर्तन केलंय, परंतु टप्प्यावरती नजर होती आणि इथे बॉल हातातून निसटला गेलाय आणि कॅच ड्रॉप झालेले आहे. कॅच ड्रॉप नाहीये तर 4 धावा देऊन जाईल आणि बॉल सीमापार आणि आलेला आहे ते मोठा धमाका. काय चौकार आहे ना, 4 आहेत आणि चौकारच्या साहाय्याने 68 धावा इथे जमल्या गेल्यात. काय यार, बॅटिंग क्रमांक इथे 6चा आणि 7चा खेळाडू, अप्रतिम बॅटिंग. या धावाला सावरलं गेलंय, जिथे सिंगल तिथे सिंगल, जिथे डबल तिथे डबल आणि तशा पद्धतीने ते बॅटिंग होते. संदीप 14 बॉलच्या पाठीमागे 27 धावा इथे केल्या. चांगली बॅटिंग. बॉलर तयार. यावेळेस लो फुल टॉस बॉल दिशा दिली आहे ऑन साईडला. एकतर सिंगल येते, थोडीशी गपलत होत असताना आणखीन घेते 1 धाव, म्हणजे 2 धावा आतापर्यंत काढल्या गेलेल्या आहेत आणि 2 धावा मिळतील या बॉलवरती. धावा झाल्या ते एकूण पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 69 धावा झाल्यात. 71 धावांचे मोठं लक्ष असणार आहे. उन्हात आहे ना, ते जरा टेबलच मागे घ्या, जरा टेबल मागे घ्या, जरा थोडं थोड्या लागेल. अरे द्या की बाजूला बसले तर थंडा मिंडा दे की काहीतरी. अरे कुठे मागवायचं नाही ऑर्डरला थोडा गेला, थोडा नाही म्हणते ऑर्डरला घोडा गेलाय. काय म्हणलं ना, ऑर्डरला नेली तुझं आता नाही येणार. त्यांचा 12 खेळाडू बोलव ना. कोणाचा? कुंभार गेले. कुंभार गेले. कुंभारांनी 12
आला हा नमस्कार दादा. आलाय लावलाय ते घोडा नाही येणार. थोड्या वेळाने येतोय केतन. थोड्या वेळाने येतोय. आणि एक फॅन बघा ना, ते मशीन गरम होते तुमचे आणि ते युट्यूब वाले फॅन पाहिजे हाईट वाला. थोड्या वेळात म्हणलं किती वेळा तरी विचार नाही तर परत थोड्या वेळात म्हणलं परत टाइम लावतो. नाही टाइम विचार की. थोड्या वेळात आता तो म्हणलाय थोड्या वेळा अर्ध्यासाठी म्हणलाय तो. अर्धा तास त्यांना बोला नाही तर काय तो परत चढायचं नाही परत त्याला खाली उतरायचं त्याला सोडायचं म्हणून ना विहिरीवर. मी त्याला एक सीडी आणायला सांगून ठेवतो इथं. आता 11 चप्पल झाले ना 12:30 पर्यंत तरी त्याला परत बोला. हा चला 71 धावा जमा करायच्या आहेत आणि दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. ओमकार आणि दिलीप बॅटिंग साठी दाखल झालेत. लक्ष असणार आहे ते एकूण 71 धावेचं आणि दोन्ही बॅटर ते 70 धावांना चिरफाड करण्यासाठी दोन्ही बॅटर मैदानात दाखल झाले आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक ओमकार सर आलेले आहेत पहिल्या षटकासाठी. आपल्या जावलीचे पहिले ISC ऑफिसर ओमकार पवार सर, CEO मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक जिल्हा. पहिलाच बॉल ओमकार सरांचा समोर असणारा बॅटर ओमकार. पहिलाच बॉल ओमकारचा आपण पाहिलाय. जबरदस्त फटकार नव्या स्लॅन मध्ये बॉल चालला इथे धन आणि इथे चांगली फिल्डिंग होत असताना संजू निकम साहेब शाखा अध्यक्ष शाखा व्यवस्थापक शाखा. तुम्ही काय लिहिलं काय दिसत नाही मला. जाऊया आपण मॅच कडे. पुण्याला विकेट करण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल टॉट आला. चांगली बॉलिंग इथे साकारत असताना शाखा ज्ञानदीप संस्था ना पतसंस्था. यावेळेस मोठा फटका नो बॅट्समॅन मध्ये बॉल थांबणार नाहीये. बॉल चालय बॉर्डरच्या दिशेनं आलेला आहे ते धब्बाका चौकार. सार्वजनिक जाऊया आपण पुन्हा एकदा सापटेने हा फटका खेळलाय. चांगली फक्त बॉलला दिशा दिलेली आहे. एक सिंगल येते. सिंगलच्या वैधीनं टोटल झाले एकूण 8 धावा. त्याचबरोबर शाखा व्यवस्थापक ज्ञानदीप पतसंस्था साखी नाका आदरणीय सन्माननीय संतोषजी निकम साहेब यांचं इथे आगमन. काल भैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आणि आधारस्तंभ आहेत आणि त्यांचा आम्ही ते सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. सन्माननीय आदरणीय संतोषजी निकम साहेब आपल्या मंडळाचे आधारस्तंभ आहेत, आपल्या टीमचे आधारस्तंभ आहेत आणि शाखा व्यवस्थापक ज्ञानदीप पतसंस्था साखी नाका. चला कॅमेरामॅन फोकस करायचा इकडे. आम्ही संतोषजी निकम साहेब यांचा आम्ही ते सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आयोजकांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या माध्यमातून मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ देऊन त्यांचा आम्ही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. जाऊया आपण मॅच कडे जिथे दोन संघ आमने सामने टोटल झाले एकूण 9 धावा
71 धावा तब्बल बनवायच्या आहेत. P1चं पहिलं षटक ओमकार सरांचं समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये फक्त ओमकार सरांनी 9 धावा दिलेल्या आहेत. परंतु दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि आणखीन बऱ्याचशा धावांची गरज आहे. पहिला बॉल प्रशांतचा लो फुलटस बॉल दिशा दिली शॉर्ट थर्डमॅनला. बॉल इथे ट्रॅव्हल होत असताना सिंगल येते चांगली येते. आपण पाहिलं तर फिल्डिंग होत असताना आणि काय घडलंय रनआउट. फलंदाजी ते बाद होतोय. कोणती घाई करायची गरज नव्हती आणि ते फलंदाज बाद होईल. तो दिलीप नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघा अगदी ग्लोव्ज वगैरे घालून हा फलंदाज दाखल झालाय. विकास जाधव मैदानामध्ये ओमकार जाधव मैदानामध्ये दाखल झालेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लक्ष मोठं आहे आणि हे लक्ष जर पाठलाग करायचं आहे तर बॅटिंग होणं खूप महत्वाचं आहे. P1चं दुसरं षटक बॉल तयार. अगदी मोठ्या फटक्यासाठी गेले होते. गॅप सिलेक्शन आहे परंतु अगदी हलवार पद्धतीने चाललाय बॉल. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा इथे आलेल्या आहेत. थोडेसे मिस फिल्डिंग थोडेसे पंबळ आणि तिथून मात्र 2 धावा टोटल झाले तर एकूण 11 धावा धाव फलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती प्रशांत. एक ओमकार दोन्ही ओमकार आहेत. एक ओमकार जाधव आणि एक ओमकार भिलारे. सध्या स्ट्राईक एंडला ओमकार भिलारे दुसऱ्या एंडला ओमकार जाधव. बॉलिंग ट्रॅक यावेळेस पायामध्ये बॉल टाकला होता ऑन साईडला बॉल लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत एकच सिंगल येते. पहिल्या धावामध्ये आपण पाहिला धावा ओसांडून खर्च केल्या होते. 70 धावा तब्बल आल्यात. परंतु या 70 धावा जर जमवायच्या असतील तर मोठे फटके येणं या मॅच मध्ये खूप महत्वाचे आहेत. प्रशांतचा नेक्स्ट बॉल आणखीन इथे खूप चांगला बॉल इथे प्रशांतने डिलिव्हर केलाय. इथे डायरेक्ट होईल का? हो काय घडलंय आणि स्पर्शाने स्पष्टपणे नकार दिलाय. खेळ नोट आउट आहे. एक सिंगल येते. एक सिंगलनी खरं तर पाण्याचा सिंगलनी फरक पडणार नाहीये. थेंबे थेंबे तळे साचे. जसा पाण्याने घडा भरला जातो एका थेंबा थेंबाने नदी भरली जाते थेंबा थेंबाने समुद्र भरला जातो तसा आज सध्या खेळ. हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. वाईड यॉर्करचा प्रयत्न सक्षम राहिलाय गोलंदाज प्रशांत. आलाय तो डॉट बॉल. चांगली बॉलिंग सध्या यावेळेस लो फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. बॉल चाला इथे डुस्कर लेग बाउंड्रीच्या बाहेर आलेला हा खडखडीत चौकार. चार धावा या बॉल वरती येत असताना और जी होती समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या फक्त आणि फक्त त्या 17 धावा. तब्बल 18 बॉलचा केस शिल्लक आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे या मॅच मध्ये 54. 18 बॉल 54 धावा. मॅच किंवा गेम ऑन राहिला. मोठे फटके येणं खूप महत्वाचं आहे. एक मोठा फटका आला. आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज समीर बॉलिंग ट्रॅक वरती आला. 18 बॉल 54 धावांची आवश्यकता. मॅच प्रत्येक ओव्हर मध्ये 18 धावांची गरज आहे. 3 मोठे फटके प्रत्येक ओव्हर मध्ये ही मॅच ला रंगत वाढील या मॅचची. 56 धावांची गरज आहे. 9 षटकार ठोकावे लागतील. 18 बॉलच्या पाठीमागे बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज समीर दाखल झाला. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती समीरचं स्वागत केलंय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. लांबचा प्रवास कापत असताना बॉल सीमा रेषा पार. 1 बॉल सेकंड बॉल सीमा पार. 4 4 4 4 4 चौकार. आता या मॅचला मजेल कारण का पहिल्याच बॉल वरती चौकार आला. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय. मॅच ऑन. चौकार षटकार तर मॅच ऑन राहतील. 17 बॉल 50 ची मॅच. पहिल्याच बॉल वरती चौकार. टोटल झालं तर 21 धावा. मॅच ऑन. आणखी एक फिरवलाय बॉलला ऑन साइडला बॉल स्टैंड केलाय. फुल मांगेंगे तो गुलदस्ता दे देंगे. फुल मांगेंगे तो गुलदस्ता दे देंगे. क्वार्टर मांगेंगे तो खंबा देंगे. खंबे के साथ मुल्तान का पैकेट पानी का बॉटल और ग्लास भी देंगे. पर दादा ऐसे शॉर्ट गेंद डालेंगे तो हम पोल लगा देंगे. जबरदस्त आलाय तो मोठा धमाका षटकार. पहिला चौकार आणि आता षटकार. बॅटर ओमकार जाधव सेट ऑन फायर. व्हाट अ बॅटिंग.
धाबा झाल्या त्या 27. आणखीन 44 धाब्यांची गरज आहे. आणखीन येते चांगला फटका येतोय लॉग ऑफ मध्ये बॉल जात असताना 1 तर सेकंडचा कॉल. थोडासा आलसपणा केला क्षेत्ररक्षकाने. बॉल पर्यंत जायचं होतं परंतु बॉल माझ्याकडे येतोय आणि त्यांनी त्याचा वेट केला. भाऊ क्रिकेटमध्ये वेट नाहीये, क्रिकेटमध्ये वॉच ठेवलं जातं, लक्ष ठेवलं जातं. इथे चूक केली फिल्डरने. बॉल पर्यंत जायचं होतं, मी बॉल पर्यंत जाणार नाहीये म्हणजे हा कार त्याने दाखवलाय, हा त्याने मास दाखवलाय. तोपर्यंत दोन आणखीन एक शॉर्ट ब्लेन पिक केलाय आणि बॉल सरळ येते सीमा रेषेच्या बाहेर. धडक फडक कडक 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 ठोकलाय. आणखीन एक षटकार. वाह भाई वाह, माचुम्मा तेरे लिए भाई. कमालीची बॅटिंग. थांबायचं नाव घेत नाहीये. धावा झाले त्या तब्बल 39 धावा. वर्मा 36 धाव्यांची गरज आहे आता. बॉल आहेत बाकी ते 14 बॉल 36 ची मॅच ऑन. शॉर्ट बॉल टाकतोय आणि शॉर्ट बॉलचा पुरेपूर फायदा घेतोय, अंदाज घेतोय बॅटर ओमकार जाधव. ओमकारच्या बॅटमधनं आणखीन एक वार. खूप चांगली ते बॅटिंग होत असताना लढा तर खूप आम्ही पाहिलेला आहेत आणि हेच इथे लढाई तुटून पडतोय हा फलंदाज गोलंदाजांवरती. चांगली बॅटिंग. आणखीन किती पुन्हा एकदा फिरवलाय आणि बॉल चालू इथे सीमा रेषेच्या बाहेर. 47 इट्स बँक मॅक्सिमम सिक्सर. आता या मॅचने रंग भरलेत, आता या मॅचने वळण घेतलंय. जबरदस्त इथे बॅटिंग होत असताना चांगली सुसाट गतीने धावसंख्या सुटली. तुमची पायाची हालचाल खूप महत्वाची असते. आणखीन किती काय घडलं जात आहे चूक होतीये आणि चुकी पत्रामध्ये कधी क्रिकेट घेत नसतो. इथे एक सिंगल येते, टाळ्यांचा कडकड आवाज येतोय. एक सिंगल एका धावेनं टोटल झालं तर एकूण 42 धावा धाव फलकावरती. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या पाठीमागे धावा चालल्या त्या 42. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे 29 धावा. 12 बॉल 29 धावांची गरज आहे. मॅच ऑन राहिली, कुठे जाऊ नका. तोपर्यंत आपण घेतोय एक छोटासा ब्रेक. लवकर संपते रे तरी पण थांबत नाही ना लवकर सुरुवात नाही. चला 12 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. ओमकार सर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. समोर बॅटर असणार आहेत ओमकार. हो बॅटची काढा लागले. काय होईल काय घडेल, काही घाई करायची गरज नव्हती. रन्स येत होत्या बॅटने आणि आता महत्वाचा फलंदाज ओमकार बाद झालेला आहे. परंतु एक ओमकार मैदानाच्या आतमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली. 11 बॉल 29 ची मॅच. चला आपण मॅच कडे वळत आहोत. टोटल झाले ते एकूण धाबा 42 धाबा झाल्यात. 11 बॉल 29 ची मॅच. चला आपण मॅच कडे जात आहोत. ओके सर. चला
काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, त्याही देखील आपण दूर केल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 11 बॉल 29 मॅच. यावेळेस पहिल्याच बॉलवरती भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोळ्याच्या नजरेच्या समोर बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. फ्लाइंग ऑन अकॅडमी क्रॅकिंग सिक्सर आलेलं आहे. ते षटकार आलाय. मॅचने वळण घेतलंय, मॅचने युटर्न घेतलाय. मॅच मध्ये मज्जा, मॅच मध्ये खुन्नस, मॅच मध्ये डसन. कित्येक वेळेला पाणी पाजले, कित्येक वेळेला आसमान दाखवले, कित्येक वेळेला जमीन दाखवले. कित्येक वेळेला तुम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये आलात, कित्येक वेळेला एकाच्या विरोधामध्ये येऊन चांगला खेळ केलाय. आणि सध्या दोन्ही टीम चांगला खेळ करत असताना ओमकार सर तयार होत आहेत. आणखी घेत आहे जबरदस्त एक्स्ट्रा पॉवर लावले. क्षेत्ररक्षक तयार आहेत. 1 बॉल फील्ड केला जाईल. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 धावेची मदत, 2 धाव्याचं योगदान. कोण म्हणतो तुम्ही बॅटिंगने मॅच जिंकता, कोण म्हणतो तुम्ही बॉलिंगने मॅच जिंकता. असं नाहीये भाऊ. कधी कधी फिल्डिंग करत असताना देखील मॅचेस जिंकल्या गेल्यात आणि इथे एफर्ट देत असताना धावा झाल्या त्या तब्बल 49. आणखीन इथे 21 धाव्यांची गरज आहे. ओमकार सर फटका फसला. जोरकस खेळण्याचा प्रयत्न, इथे सूर मारण्याचा प्रयत्न केला होता फिल्डर अमितने आणि तिथून मात्र एक सिंगल येते. एक सिंगलची मदत. मॅच ऑन, क्लिअर ऑन, गेम ऑन. टोटल झालं ते 51 धावा. 20 धाव्यांची गरज आहे. बॉल आहेत बाकी ते एकूण 8. म्हणजे या 2 बॉलवरती एकाच विकेट हवा. ओमकार जाधव ते करेल काम. ओमकार सर जबरदस्त फटका. हो आला तसा फेकून दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज होईल बाद तो ओमकार. परंतु ओमकारने या मॅच मध्ये प्राण टाकले होते. ओमकार ही मॅच लढत होता आणि लढता लढता त्याचा विकेट कोसळला गेलाय. फलंदाज बाद. रुद्र बॅटिंग साठी गेलाय. रुद्र म्हटलं तर शंकराचा एक अवतार आहे. रुद्र बॅटिंग साठी दाखल झाला. 7 बॉल आणि गरज असणारा ते 20 धाव्यांची. ओमकार सर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेटने रुद्र पहिल्याच बॉल वरती क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिल्याच बॉल वरती बॉल जातोय. सीमा रेखेला धडक देतोय. बॉल जातोय ते बिना पार म्हणजे घुंगरू. छम 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 छम. 4 आता मॅचने वळण घेतलंय. मॅचने युटर्न घेतलाय. मॅच कधी इकडे, कधी तिकडे, कधी तिकडे, कधी इकडे. अरे जबरदस्त यार. 6-16 मॅच सर्व त्या आपण बघतोय. कुंभारगणी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम असणार आहे सरपाणे. कोण जिंकेल मॅच? 6-16. 6-16ची मॅच आहे. 4 चौकार, 2 षटकार, 1 चौकार, किंवा 3 बॉल डॉट टाकले तर मॅच मध्ये मजा येईल. आता चर्चा होती, मीटिंग घेणं भाग पडले, कारण का ज्ञान देणं, ज्ञान घेणं हे खूप महत्वाचं आहे क्रिकेटच्या पटलावरती. ज्ञान घेऊनच तर, ज्ञान देऊनच तर तुम्ही पुढे जाता. सिनियर खेळाडूचा सन्मान करणं, ज्युनियर खेळाडूचा रिस्पेक्ट देणं हे खूप महत्वाचं आहे. चला स्पीडअप करायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. 12:15 वाजलेत. बऱ्याचशे मॅचेस आपल्याला अजून कम्प्लीट करायचे, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. मॅच ऑन ठेवा, मॅच चालू ठेवा. संदीप बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि आता 6 बॉल 16ची मैच है. हौसले बुलंद तो मंजर भी आएगा भैया, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. अब जिद है उसे पाने की, अब जिद है उसे पाने की, ये तो टोटल भी आएगा. कमाली सा मैच. 6 गेंदे और 16 रन की आवश्यकता. मैच ऑन. जबरदस्त इथे मैच चले, जबरदस्त फाइट चालली आहे. कोण ही मॅच जिंकेल? सुपर डुपर उप्पर मॅच होत असताना जायचं पुन्हा एकदा कोणी या मॅचचा खर तर विजेता होईल. शॉट बॉल फुल करण्याचा प्रयत्न, परंतु पंचाचा इशारा, व्हाईट बॉलचा कॉल, अतिरिक्त रन्स. ऑस्ट्रेलियाच्या 12चा बॉल बॉस्टन लाईनच्या बाहेर बॉल चालला. एक अतिरिक्त रन. 6 बॉल 15ची मॅच. जबरदस्त इथे मॅच रंगत असताना काय इथे फलंदाजी झाली आहे असं वाटलं. मॅच सॅम्पल नाहीये. हो यॉर्कर टाकलाय.
परंतु एका अटेम्प्टने बॉल सुटला आणि ते आलाय तो डॉट बॉल. 5 आणि 15 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. जबरदस्त मॅच चालली. ही मॅच इथे आता रंगत असताना समोर बॅटर असणार आहे तो अजित पाटिंग साठी. काही बॉल 5 बॉल 15 धावा. अजित आता सर्व काही सूत्र अजितच्या हातामध्ये आहेत. बॉलर तयार होतोय. अजित ऑन स्ट्राईक. बॉलर तयार. अजितने तर फटका खेचलाय परंतु स्ट्रोक मिसला आणि फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तयार आणि अजितची विकेट खरं तर घेत असताना गोलंदाज संदीप. आणि प्रत्येक टीमचा आपण पाहिलं शेवटचा गोलंदाज कमजोर असतो परंतु हा कमजोर नाहीये. हा गोलंदाज दमदार आहे. 4 बॉल 15 ची आवश्यकता. टोटल झालं ते 56 धावा. अब तक 56. नाना पाटेकरची ती आठवण. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. 56 धावा धाव फलकावरती. धावा झाल्यात. 4 बॉल 15 ची मॅच. इथे मॅच बनवावी लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कोण आहे कोण नेना. नेना बॅटरचं नाव सांगा ना. ज्ञानेश्वर. चला ज्ञानेश्वर मैदानामध्ये दाखल झालेत आहेत. आणि खरं तर 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेला खरं तर संजीवनी दिली होती. बरेच अडचणी पार करत संत ज्ञानेश्वर महाराजांनी खरं तर मराठी भाषेला संजीवनी दिली आणि खरं तर मराठी भाषा ही नावाला रूपाला आली. आणि या ज्ञानेश्वर आपण पाहिला ज्ञानेश्वर मैदानामध्ये दाखल झालाय. आणि आज ज्ञानेश्वर काय करणार आहे. बॅक टू बॅक इथे 2 बॉल डॉट. महागाईच्या काळात सस्त्याची कमाल. 5ला 1 धारा 3. चकवाट 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 डॉट बॉल. डॉट बॉलनी मॅचचे पर्सेंटेज वाढवले जातील. आणि ते 2 बॉल लगातारचे डॉट टाकलेत गोलंदाजाने. चेक केला या फटक्याला. बॉलला चेक केला. दिशा दिली आहे आणि 1 धाव इथे कम्प्लीट असताना या मॅचची हवा निघून गेली आहे. भाऊ मॅन ऑफ द मॅच मध्ये आहोत. संदीपला बॅटिंग करत असताना 29 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात आणि बॉलिंग करत असताना 2 रन दिलेत आणि 2 विकेट घेतल्यात. नो डाऊट संदीप याचा प्लेअर ऑफ द मॅच चा किताब घेण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यावं. पहिली टीम असणार